हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो। तर चला, आज मी बघा 5 ब्लाऊज घेतलेले आहेत। बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो असा की आपण एकखटी ब्लाऊज कसे कटिंग करायचे आणि एवढे सारे ब्लाऊज एक सोबत कसे कटिंग करायचे, अशा बरेच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो। आता हे जास्तीत जास्त ब्लाऊज त्याच मैत्रिणी जास्त कटिंग करू शकता ज्या जास्त ब्लाऊज शिवतात, म्हणजे ज्यांच्याकडे जास्त ब्लाऊज येतात किंवा ते कंटिन्यू दुसऱ्यांचे पण ब्लाऊज घेतात आणि शिवतात, त्या ताईंना हे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने आपण किती ब्लाऊज घ्यायचे किती नाही, तुमचे प्रत्येकीच्या कात्रीवर पण राहतं। आपली जर कातर चांगली असेल तर आपण किती पण ब्लाऊज, म्हणजे जास्तीत जास्त 5-6 ब्लाऊज आपण एकखटी कटिंग करू शकतो। आता हे साधे ब्लाऊज आहेत आणि अस्तरचे पण आपण एक सोबत एका कस्टमरचे जर जास्त ब्लाऊज असतील तर आपण ते कटिंग करू शकतो। आणि मी बघा किती ब्लाऊज घेतलेले आहेत। आणि जर नवीन ब्लाऊज शिकत असाल तर त्या मैत्रिणींना खूप असं थोडंसं वेगळं वाटतं की एवढे एकखटी ब्लाऊज कसे कटिंग करायचे, आहे की नाही। तर बघा, तुम्ही जास्तीत जास्त नवीन ब्लाऊज शिकत असतील तर मग तुम्ही 2 ब्लाऊज किंवा 3 ब्लाऊज कटिंग करू शकता, त्यांनी तुम्हाला भीती पण वाटणार नाही। कारण एवढे सगळे एकखटी ब्लाऊज कटिंग करायचे म्हटले की मनामध्ये पण धाकधूक होती। तर बघा मी किती ब्लाऊज घेतले आज कटिंग करण्यासाठी, हे बघा। तर हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज होते माझ्याकडे आलेले, हे बघा। हा एक ब्लाऊज, 2, 3, 4 आणि 5। तर बघा मी आज एक सोबत 5 ब्लाऊज घेतलेले आहेत आणि ते ब्लाऊज साधे आहेत। तर याला अस्तर म्हणजे अस्तरचे नाही आहेत, तर हे आपले साधे ब्लाऊज आहेत वापरण्यासाठी। ओके, त्याच्यानंतर म्हणजे हे एका कस्टमरचे 7 ब्लाऊज होते, जे 2 ब्लाऊज अस्तरचे होते आणि ते मी कटिंग करून घेतलेले आहेत। तर हे बघा, हे 2 ब्लाऊज आहेत कस्टमरचे, म्हणजे ह्याच कस्टमरचे आहेत, पण मी 2 अस्तरचे होते त्याच्यामुळे हे वेगळे कटिंग करून घेतलेले आहेत। तर ते ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर मी हे साधे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी घेतलेले आहेत। तर मी 2च पार्टांचा वापर करून आज म्हणजे आपले हे ब्लाऊज कटिंग करते साध्या आणि सोप्या पद्धतीने। तसं ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायच्या याच्या आधी मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत। आणि आज जो आहे ना, हा व्हिडिओ मी आपलं कटोरी आणि क्रॉसपट्टी वापरूनच ब्लाऊज बनवते मी। तर प्रत्येकाच्या पॅटर्नवर राहतं तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं आहे, हो की नाही। प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। तर माझ्याकडे 2 पॅटर्न आहेत। तर हे 2 पॅटर्न आहेत आणि तुम्ही पाहू शकता एवढे जुने पॅटर्न झालेले आहेत, पण ह्या ब्लाऊजला हा ब्लाऊज जे आहेत एवढे फिटिंगला छान बसत्या, एकदम जुने झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि मी आता सध्या आहे ना हे ब्लाऊजचं पॅटर्न वापरत नाही, तर मी दुसरे पॅटर्न काढलेले आहेत जे तुम्हाला माहिती आहे। तुम्हाला ते पिवळे कागद दिसतोय तेच पॅटर्न असतात माझ्याकडे, जे मी तुम्हाला शिकवते निर्मला फॅशन मराठी ह्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ जे आहे पेपर कटिंगचे त्याच्यावरती शिकवते, त्याच पॅटर्नने मी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करत असते। तर आज मी हा पॅटर्न खूप दिवसांनी काढलेले आहेत आणि हे माझे एकदम जुने पॅटर्न आहेत, जिथं मी क्लास केलेला तिथले पॅटर्न आहेत हे। तर ह्या पॅटर्नवरनं मी जे आहे ना हे ब्लाऊज कटिंग करणारे, तुम्ही पाहू शकता किती पण जुनं झालेलं आहे, पण हे सोनं आहे। हे ब्लाऊजची फिटिंग पण खूप जबरदस्त बसती। तुम्हाला हा आकार मोठा दिसत असेल, शोल्डर मोठं दिसत असेल, तर हे कोणत्याही ब्लाऊजसाठी आपण हे पॅटर्न वापरू शकतो, असे हे पॅटर्न काढलेले आहेत। तर अशा पद्धतीने जे आहेत ना, आता आपण ह्या पॅटर्नचा उपयोग कसा करायचा, म्हणजे हे आपलं छातीनुसार माप काढून घेतलेलं आहे। तर मी इथं तुम्ही पाहू शकता हे जे माप आहे हे 8.5 इंचाचं आहे, पण मी घेतलेलं किती साईजचं आहे तुम्ही पाहू शकता 8 इंचाचं, कारण की मला माहिती आहे आपल्याला कोणची कटोरी कस्टमरला व्यवस्थित बसणार आहे, त्यानुसार मी घेतलेलं आहे। आणि हे कस्टमरचं मापाचं ब्लाऊज आहे, तुम्ही पाहू शकता। ह्या कस्टमरचं हे ब्लाऊज जे आहे हे पण मीच शिवलेलं आहे आणि ह्याच पॅटर्ननी शिवलेलं आहे, पण हे साईज जे आहे हा मोंढा 8.5 इंच भरतोय, म्हणजे 8.5 इंच छातीचा भरतोय, त्यांना लुजिंग लागतं। पण कटोरी मात्र तुम्ही पाहू शकता 8च इंचाची वापरलेली आहे मी, तरीही त्यांना ब्लाऊज एकदम छान बसलेला आहे। आणि आपल्याला माहीत असतं की कस्टमरला काही
म्हणजे कोणत्या पद्धतीचं माप बसतं हे आपल्याला माहीत असतं. जर आपण डेली आपल्याकडे ब्लाऊज शिवत असतील तर ते आपल्याला माहीत असतं. तर बघा अशा पद्धतीने हे माप त्यांना छान बसलेलं आहे आणि त्यांनी मापाला ब्लाऊज दिलेला आहे आणि त्यांचे एकूण 7 ब्लाऊज आहेत. तर आता तुम्ही इथं बघू शकता, मी इथं शोल्डर टाकून घेतलेलं आहे. हे एकदमच शोल्डर जे आहे मी 5.5 इंच घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर ही जी मुंडा उंची आहे ही सुद्धा 5.5 इंच घेतलेली आहे, कारण की हे माझं जुनं माप आहे. आणि मी माझे जुने व्हिडिओ जर बघितले निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती, तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी शोल्डर शक्यतो 5.5 इंच आणि मुंडा उंचीसुद्धा 5.5 इंच अशी सांगितलेली आहे. पण आता जसं जसं आपण नवीन नवीन शिकत जातो तर बरेच चेंज होऊन जात्या. त्याच्यानुसार मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आता नवीन पद्धतीने पण पेपर कटिंग दाखवते आहे, बरोबर. तर हे एकदम जुने माप आहेत मैत्रिणींनो. त्याच्यानुसार मी एकदम माझे जुने व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये मी कटिंगमध्ये सांगितलेलं आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण 32 छातीसाठी एवढं मोठं शोल्डर, परत 32चं माप घेतलेलं आहे आणि एवढं मोठं मुंडा उंची, तरीही एकदम परफेक्ट बसती, कारण हे पॅटर्नच तसे आहेत. त्याच्यानुसारच आपण जे आहे ना बॅक साईड घेतलेला आहे मी इथं. आणि बाकी सर्व इकडं जे आहे छातीचा 4था भाग टाकून घ्यायचा आहे. तर 8ची जरी छाती आहे, पण इथं जे आहे ना आपल्याला 8.5ची छाती आहे, तरीही मी इथं 8चं माप टाकून घेणार आहे. बघा, म्हणजे आपण हे तर जे आहे ना छातीचा भाग किती घ्यायचा आहे, मला 10.5 इंचच घेणार आहे मी. म्हणजे छातीचा 4था भाग इथं 8.5 इंच आणि प्लस 2 इंच असंच टाकणार आहे. आणि अशा पद्धतीने इथं माप काढून घेणार आहे. हे बॅक साईड पार्ट तयार करून घेणार आहे. बाकी हे जे माप आहे फक्त हेच आपण 8 इंचाचं टाकणार आहोत. म्हणजे आपलं 32 छातीचं टाकून घेणार आहोत आणि बाकी बॅक साईड जो आहे तो आपण 8.5 इंचाचा टाकून घेणार आहोत. तर इथं तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं काहीच नाही. मी फक्त तुम्हाला एक अशी पद्धत सांगितली की पद्धत कशी राहू शकते तेच सांगितलं मी. बऱ्याच वेळेस काय होतं, बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिकतात तर कन्फ्यूज होऊन जातात आणि आपण काही व्हिडिओ बघून बघून बरंच काही शिकायला पण भेटतं. असाच माझा हेतू असतो की तुम्हालाही काहीतरी थोडंफार शिकायला भेटलं पाहिजे. तर इथं मी छातीनुसार 4था भाग आणि अशा पद्धतीने 1.5 इंच मुंड्याचा आकार काढून घेतला आणि 2.25 इंच गळारुंदी ठेवलेली आहे. त्यानुसार आपण इथं माप टाकून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा या पद्धतीने. आणि ही जी शोल्डर आहे हे संपूर्ण 3.25 इंच आहे. शिवल्यानंतर हे तुम्ही थोडंसं इकडनं कटिंगही करून घेऊ आपण ज्यावेळेस स्टिचिंग करू त्यावेळेस, बरोबर. तर आपला बॅक साईड पार्ट तयार झाला. आता ही बाकीची मापं मी आखून घेते. बघा अशा पद्धतीने मी हे पॅटर्न आखून घेतलेले आहेत. ही क्रॉसपट्टी इथे काढून घेतलेली आहे. साईडनी ज्या आहे ना आपल्याला पायपिंगसाठी मी ठेवलेला आहे आणि तिरक्याही पायपिंग आपण इथे काढू शकतो. बघा या पद्धतीने. मला सरळ पायपिंग जमती त्याच्यामुळं मी सरळच पट्टी ठेवत असते साध्या ब्लाऊजमध्ये, त्यामुळं मी तिकडनं काढते. आणि इथं जे आहे एवढी उरलेली जागा याच्यामध्ये आपल्याला काढायच्या आहे क्रॉस पट्ट्या, सॉरी आपली योगपट्ट्या. आता योगपट्टी पण मी या पॅटर्नमध्ये कशी काढते ते तुम्हाला सांगते. याचा पण एक फॉर्म्युला आहे. उंची जर आता या ब्लाऊजची उंची 13 इंच आहे तर मी याची योगपट्टी जी आहे ना ती 3 आणि 3.5 इंच काढणार. असं ह्या ब्लाऊजचं पॅटर्न काढलेलं आहे. आता हे आपण प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हीही करू शकणार नाही, कारण की हे पॅटर्न जे काढलेले आहेत ते ह्या मापानुसार काढलेले आहेत. जशी उंची असेल ब्लाऊजची, जशी ब्लाऊजची उंची असेल त्याच्यानुसार ही योगपट्टी काढायची आहे, कारण की हे पॅटर्नच तसे कटिंग केलेले आहेत. त्याच्यामुळं हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये यूज नाही करू शकत. तर त्याच्यानुसार त्या ब्लाऊज जे आहे ना कटिंग केलेले असतात त्याच्यानुसारच आपल्याला त्या पद्धती वापराव्या लागतात. हे खूप जुन्या पद्धतीने कटिंग केलेले ब्लाऊज आहेत आणि हे जे पॅटर्न आहेत हे. आणि ही योगपट्टी जी आहे ती कशी काढायची, जशी उंची आहे त्या उंचीनुसार योगपट्टी काढायची आहे. आता ह्या ब्लाऊजची उंची 13 इंच आहे आणि मूळ उंची 13 इंच आहे, प्लस आपण 1 इंच ॲड केलेला आहे तो धरायचा नाही. पण जी काय आपली मूळ उंची आहे ब्लाऊजची, जशी आता ह्या ब्लाऊजची मूळ उंची 13 इंच आहे, तर 13 इंचाच्या उंचीसाठी त्याच्यामध्ये योगपट्टी किती घ्यायची आहे, 3 आणि 3.5 इंच अशी योगपट्टी घ्यायची आहे. तर याचा असा फॉर्म्युला आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे पॅटर्न काढून झालेलं आहे. आता मी इथं काय करणार, याची
कटिंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ही योगपट्टी काढून दाखवणार आहे। तर हे बघा, हे एक सोबतच 5 ब्लाऊज आहेत आणि मी बघा एका हातात मोबाईल आहे माझ्या, तर मी जास्त वेळ नाही धरून ठेवणार, पण तुम्हाला कसं कटिंग करायचं ते सांगते। बघा इथं तुम्ही पिना वगैरे लावून घेऊ शकता। जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायला भीती वाटत असेल तर पिना वगैरे लावून घेऊ शकता, ज्या आपल्या पिना भेटतात आपल्याला त्या। या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपण एकसारखे ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत। म्हणजे एवढंच कट केलं, मला अजून ब्लाऊज कट करायचा आहे। आता हे संपूर्ण पॅटर्न कट करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा या पद्धतीने ही योगपट्टी काढून घेतली, पूर्ण प्लेन दिसते, तुम्हाला कुठेही आकार उकार तिला काहीच नाही आहे। फक्त ह्या साईडने मी 3.5 इंच घेतलेलं आहे, हे बघा 3.5 इंच, आणि ह्या साईडने फक्त 3 इंच, कारण उंची 13 इंच आहे त्याच्यामुळे। आता हे ज्या पट्ट्या आहेत हे राहिलेले आहेत, म्हणजे 2 ब्लाऊजचं कट केलं आणि 3 ब्लाऊजचं ठेवलं, कारण की एवढं पदर जे आहेत ना कैचीमधनं निघत नाही। तर त्याच पद्धतीने ही पण पट्टी कट करून घेणार आहे मी। आणि शिवल्यानंतर ह्या ब्लाऊजच्या क्रॉस पट्ट्या कशा दिसत्या तर हे पाहू शकता, एकदम अशा प्लेन आहेत, जास्त याला आकार उकार नाही आहे, पण ब्लाऊज इतका छान बसतो फिटिंगला, एकदम मस्त। शेवटी जुनं ते सोनं आहे आणि एकदम जुनी मापं आहेत ती माझीवाली, आणि मी अजूनही ती वापरते। नवीन कागदावरती कटिंग करायचं आहे त्याचंही मला, तर करीन मी लवकरच।